नमस्कार दादा, पहिलं आपलं नाव सांगा. मालकाचं नाव भरत नागो मात्रे कशिवली भिवंडी आणि बैलाचं नाव सरदार आजार सीसी भिवंडी. आजचं ओवलेचं पब्लिक डिमांड मैदान काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? आजच्या ओवल्याच्या मैदानात एक बैल सांगून गाडी होती चिमण्याची, त्याला हा बैल लपून होता अक्षय मुंडेचा. नक्कीच आजचं नियोजन आजचा फेरा कसा झाला? फेरानाची शर्यत होती आमची. शर्यत तर खूप सुंदर झाली आणि नियोजन आमच्या भाऊने केलेला. आमचा ऋषीदादा होता आणि दादा होता, यांच्या सांगण्यावरून हा नियोजन झाला आहे आमचा. नियोजन झालेलं आजचा गुलाल मिळाला, काय सांगतोय? आनंद काय म्हणतोय आजचा? आनंद तर खूपच आहे. जिंकलो काय आणि हारलो काय, आनंद आमचा तेवढाच असतोय. नंदी किती दिवस झाला आपल्या दावणीला आहे? 5 वर्षाला आमच्या दावणीला आहे. 5 वर्ष झालं. कसं काय आपल्या दावणीला आला होता हा? हा आमच्या साताऱ्यावरून घेतलेला आम्ही. साताऱ्यावरून घेतला? सुरेश जाधव रेड यांच्याकडून 32 शिराळ यांच्याकडून 32 रेडवरून आणलेला आहे. 11 महिन्याचा होता तेव्हा घेतलेला हा. 11 महिन्याचं वासरू असताना तुम्ही घेतला होता. म्हणजे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत? इच्छा तर सर्व पूर्ण केलेल्या आहेत. आता इच्छा तर फक्त 2-3 आहेत, त्या झाल्या की आम्ही सक्सेस आहेत या क्षेत्रात. आतापर्यंत किती गुलाल झालेले आहेत? बैलाचे गुलाल खूप झाल्यात. हार झाली, पराजय झाल्या, खूप झाले, भरपूर झाले. भरपूर गुलाल पण झाले. जेवढी हार तेवढाच पराजय आणि तेवढंच जीत सुद्धा झालेलं आहे. काय सांगाल? हार जीत होत राहते. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? काय सांगाल? आजचं मैदान तर खूपच सुंदर होतं आणि आवडलं आम्हाला नियोजन आजचं. आणि बैल कायम गुलालातच असतोय आणि हारला तरी आम्ही मोठेच खेळतो आणि जिंकलो तरी मोठ्याच गाड्या खेळतो. मोठ्याच गाड्या खेळता. आजची जी शर्यत झाली ते त्याचं नियोजन कसं झालं होतं? आजचं नियोजन आमचं अक्षय मुंडे होतं. त्यांचा फोन आलेला ऋषी भाऊला आणि दादाला फोन आलेला आणि आमचा हेमंत भाऊ आहे त्याला एक कॉन्टॅक्ट झालेला की आपण गाडी इथे पळू. आमच्या गावावरती पण मोठा मैदान होता, मी तो सोडून या मैदानासाठी आलो. नक्कीच इकडं पब्लिक डिमांड म्हटलं जातं, एक मोठं मैदान म्हटलं जातं. आजचं मैदान कसं वाटलं? आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान तर खूप सुंदर. आम्ही 5 वर्षातून या मैदानासाठी आलो आहे, पण लांब खूप पडत होता. 60-70 किलोमीटरचा प्रवास होता, तो आम्ही आता आज पार करून आलो आहे या मैदानासाठी. नक्कीच मोठा पल्ला पार केला, पण तशी तुमची इच्छा अपेक्षा सुद्धा नंदीनं पूर्ण केलेली आहे. नंदीबद्दल काय सांगाल? घरी कशी निगा राखली जाते त्याची? घरी कायम पप्पाच्या डोळ्यासमोरच बैल असतोय, कोणालाच हात लावून देत नाही घरी. अच्छा, सर्व देखभाल पप्पाच करतो. नक्कीच शर्यत क्षेत्र म्हटलं की एक खूप मोठं मुंबईमध्ये बिनजोडचं नाव येतं. त्याचबरोबर आता 3 फेऱ्याची मैदानं सुद्धा चालू झाली आहेत, त्याबद्दल काय सांगाल? तर 3 फेऱ्याच्या मैदानात पण बैल दिसेल तुम्हाला कदाचित. नियोजन चांगलं झालं तरच बैल काढू. नियोजन होणार आहे की कसं आहे? नियोजनात आहात की काय, कसं हे असणार आहे तुमचं? नियोजनाला फोन तर खूप सारे येतात, पण जेव्हा आम्हाला पैरा आवडेल त्याच बैलामध्ये आम्ही टाकू. अच्छा, हे होईल त्या जो पळेल त्याच्याबरोबर हे करणार. नक्कीच. आतापर्यंत कोणकोणत्या बैलाबरोबर पळालेला आहे? सर्व बैलात पळालेले आजपर्यंत. कोणकोणते असे नंदी आहेत किंवा जी शर्यत तुम्हाला आवडली की खूप भारी झाली? सोनापरचा सोन्या झाला, 2दा होता तेव्हा त्या बैलामध्ये पळलेला हा. सोन्याबरोबर पळालेला बैल आहे. नक्कीच एक मोठ्या बैलाबरोबर पळालेला नंदी आहे. दादा आपलं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव अक्षय अशोक मुंडे. आज सरदारबरोबर जो मी करार केलेला बैल आहे पाली सुधागडचा चिमण्या बैल, आज एका शब्दावर मला बैल दिला यांनी. यांचे तर पहिले मी खूप मनापासून अभिनंदन करतो की आज एका फोनवर मला पायरा दिला यांनी. नक्कीच पायरा म्हटलं की खूप जोखमीची कामं होऊन जातात, खूप छुपा ठेवावा लागतो. काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली आम्हाला पायरे 1-2 होत होते आणि रात्री पण फोन आलेला आम्हाला एक पायऱ्यासाठी, पण जो यांना शब्द दिला होता आम्ही, तो शब्द आम्ही मानला आणि बोललो आम्ही त्याच बैलात पळू. नक्की. पण आणि गाडी पण आज चांगली पळाली आमची. गाडी पळाली, गुलाल मिळाला. काय सांगतोय आनंद? काय सांगतोय आजचा तुमचा? आनंद खूप काही सांगतोय. गगनात पण मावनात पण चांगलं नियोजन होतं आणि चांगल्या नियोजनात राहू. आणि अजून एकदा आम्ही बघू दिला भावनी बैल तर नक्कीच गाडी परत पडू. नक्कीच. 3 फेऱ्याचं मैदान वगैरे चालू झालं, त्याच्यासाठी काय नियोजन असणार आहे का तुमचं? जे भाऊनी सांगितलं तसं जर चांगला बैल भेटला, जर कोणाचा पळणारा, तर नक्कीच आम्ही पण नियोजन करू. आम्हाला पण खूप सारे फोन येतात का फेऱ्याच्या मैदानाला बैल भेटेल का. नक्कीच. तुमचा बैल कोणता? चिमण्या बैल? माझा नाही आहे, भाऊंचा आहे. रोहन भाऊंचा आपलाच बैल आहे. शेटने आता करारावरती घेतलेला आहे या पूर्ण सीझन आणि त्यांनी बोलावा तोपर्यंत आपण त्यांनाच देत राहणार बैल करारावरती, बाकी कुणालाच देणार नाही. नक्कीच. घरी बैल कसा आला तुमच्या? विकत घेतलेला की घरच्या गाईचा वगैरे असं? आम्ही चाकणच्या बाजारात नाही घेतला होता एका व्यापाऱ्याकडून. 9,000चा वासरू होता. जवळजवळ बैलाचं वय आता 14 वर्ष आहे. 14 वर्ष बैल बोलतोय आणि व्यवस्थित रुटीनला पब्लिकनी आतून चारी खांदी पालाला रेडी आहे. नक्कीच. आज गुलाल घेतलेला आहे तुमच्या नंदीनं, काय सांगाल?
नाही, खूप आनंद होत आहे. अक्षय शेट मुलं आमचं नाव आता मोठे पुढे पुढे होत चाललंय, चांगले पैरे होत आहेत. त्यांच्या आशीर्वादाने अशीच आम्ही पुढे जाऊ. नक्कीच हे होता सरदार. चिमण्या कुठे आहे? चिमण्या आता तिकडे आहे. बाहेर बांधलेलं आहे का? हो. चालेल. नक्कीच मित्रांनो, तुम्ही पाहताय गुलालात आलेला नंदी आहे आणि हा आनंद आहे त्यांचा गुलालाचा. दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल. तुमचे पण तुमचा देखील धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल. थँक्यू.